आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025 वार रविवार. केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. मी प्रथमतः शेतकरी बांधवांना ही जी ओला दुष्काळाची योजना डिक्लेअर केल्याच्या नंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांची फोन आले की डायरेक्ट आपण आम्हाला मदत करतायत. त्याच्यामध्ये भाड्याच्या ह्याच्यामध्ये जी सूट आपण दिलेली की 25 रुपये आपण शेतकऱ्यांना परतावा करतोय, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी खूप समाधान व्यक्त केलेलं मला पाहायला मिळालं. परंतु अजूनही काही गाडीवाल्यांच्या तोंडून त्यांच्यापर्यंत की गाड्या खाली होत नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण माल कसा घेऊन जायचा, आम्ही या ठिकाणी घेऊन गेलो तर तुमची गाडी लवकर खाली होईल, अशा अनेक समज आणि गैरसमज पसरवले जात आहेत. तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता माल संपूर्ण महाराष्ट्रात कमी झालेला असताना आता पुण्यामध्ये सुद्धा माल मर्यादितच आहेत. तरी आवक जरी जास्त असेल तरी गाड्या थांबत नाहीत. आल्याबरोबर गाड्या खाली होत आहेत आणि अशा परिस्थितीत कुणी काही सांगितलं तरी आता कुठेही गाड्या न थांबता माल उतरवला जातोय आणि सकाळी निलावाच्या पर्यंत सगळ्या प्रक्रिया पूर्ण होत आहेत. आणि म्हणून शेतकरी बांधवांना आज कुठेतरी दिलासादायक जे वातावरण डायरेक्ट शेतकऱ्यांना आम्ही देतोय त्याचा नक्कीच फायदा होतोय हे मला जाणवतंय. इंदापूरमध्ये सुद्धा आपण काल वर्धापन दिन साजरा केला 50वा केडी चौधरी उद्योग समूहाचा, आणि तिथं शेतकऱ्यांना आजूबाजू शेतकरी स्वतः माल घेऊन येतात तर त्यांना मजुरीमध्ये 50% ही सूट दिली. ही खरं तर शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट मदत आपण देऊ शकलो, त्याचं एक मला समाधान वाटतंय. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की दसऱ्याच्या अगोदर पाऊस होता आणि त्या दरम्यान थोडीशी मंदी येईल हे सांगितलं होतं, पण दसऱ्याच्या नंतर हे तेजी होईल हेही सुतोवाच मी केलं होतं. आणि त्यानंतर दसऱ्याच्या आदल्या दिवशी, दसऱ्याच्या दिवसांनंतर हे 3 दिवस सतत बाजार हे चांगले पाहायला भेटले. आणि काल सुट्टी होती, आज मार्केट चालू होत असताना हलक्या मालांचं थोडंसं प्रमाण हे मधल्या काळात पावसाने झालेल्या वातावरणामध्ये हलके माल जे झाले त्याचं प्रमाणात जास्त येऊन सुद्धा त्याही मालाला डिमांड चांगलं राहिलं आणि चांगल्या मालांचंही रेट हे चांगले राहिले. आणि इथून पुढचा काळ हा चांगलाच आपल्याला पाहायला भेटेल. फक्त दिवाळीच्या तोंडावरती कोणत्या दिवशी मंदी आहे हे मी नक्कीच आवर्जून सांगेल. परंतु आता शेतकऱ्यांनी जाग्यावरती आपला कमी मागत असेल तर एकदा मोकळं आलं पाहिजे, खात्री केली पाहिजे. या भावनेतनं शेतकऱ्यांनी आता मार्केटिंग तपासली पाहिजे. आणि आता आजचे रेट हे कडाडलेलेच पाहायला मिळाले. उत्तर भारतात फक्त बिहारला पाऊस आहे, पण बिहारला पाऊस असून सुद्धा इतर राज्यामध्ये डिमांड हे खूप वाढलेलं पाहायला भेटलं. त्यामुळे रेट खाली येतील बिलकुल नाही, रेट हे चांगलेच राहतील. त्यामुळे कुणी काही म्हणो, आपल्याला आता घाबरायचं कारण नाहीये. आणि आता गाड्या खाली होत आहेत, त्यामुळं जोपर्यंत आपल्याला मी सांगत नाही की माल कमी करा, तोपर्यंत माल चालूच ठेवा. हेच कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.